हाय, हॅलो, नमस्कार. मी मृण्मयी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची. गझल. गझल हा एक असा प्रकार आहे जो आपल्या हृदयाला थेट भिडतो, मनाला स्पर्शून जातो. कारण त्यातल्या वेदना, संवेदना, त्यातली आर्तता ही नक्कीच आपल्या मनाला स्पर्शून जाते. 1940 साली गझल ही पहिल्यांदा मराठीत आणली ती माधव जुलियनांनी, पण तिला खरा साज चढवला तो गझल सम्राट सुरेश भट यांनी. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गझल ही रुजलीये, रुळतीये आणि आता बहरतेही आहे. गझलेचा हा झरा, हा प्रवाह खळाळता ठेवण्याचं काम महाराष्ट्रातल्या मराठी अनेक गझलकारांनी आणि गझल गायकांनी केलेलं आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे भीमराव पांचाळे, ज्यांना नुकताच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार लाभलेला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत प्रख्यात गझल सम्राट भीमराव पांचाळे. आयुष्य तेच आहे अन हाच पीच आहे असं म्हणत भीमराव पांचाळेंनी मराठी मनाची तार छेडली. आज अतिशय सांगायला आनंद होतोय की आज आपण त्यांना ह्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे. सर, खूप खूप मनापासून आपले आभार इथे आल्याबद्दल आणि खूप मनापासून स्वागत आपलं. भीमराव पांचाळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 1972 साली त्यांनी पहिली गझल सादर केली आणि त्यानंतर 54 वर्ष त्यांचा हा प्रवास सुरू आहे. महाराष्ट्राच्या अक्षरशः गावागावातून त्यांनी गझलेच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. शेकडोंच्या संख्येने कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अनेक गझलकारांना त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीतून तयार केलेलं आहे. ते स्वतः उर्दूचे जाणकार आहेत. उर्दू, हिंदी, मराठी गझल गायन ते करतात. आणि गझलियत नावाचं त्यांचं पुस्तक आहे, ज्याची आता 3री आवृत्ती आहे. 4थी लवकरच येणार आहे. तर असे गझल नवाज भीमराव पांचाळे सर. सर, काय बोलू, तुमचा एवढा प्रदीर्घ प्रवास आहे आणि अक्षरशः म्हणजे तुम्ही गझलेला वाहून घेतल्यासारखं एक व्यक्तिमत्व असं तुमच्याबद्दल म्हणावं लागेल. आणि आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार तुम्हाला लाभलाय. त्या भारतरत्न लताबाई यांच्या नावाचा पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हा काय भावना आहेत? अक्षरशः या नावाचा पुरस्कार, एवढा मोठा सन्मान आणि तो आपल्या गझलेला मिळतोय, हे जेव्हा पहिल्यांदा कानी पडलं तेव्हा रोमांचित झालो. खरंय. ज्यांच्या स्वरांनी आपलं लहानपण, आपलं तरुणपण आणि आता हे वय संपूर्णपणे व्यापून टाकलं आणि भरणपोषणच एक प्रकारे म्हणूया आपण त्याला, आपल्या आयुष्याचं, आपल्या जगण्याचं केलं. त्या व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार आपल्या गझलला मिळणं, जो खरं तर न मळलेला मार्ग, न मळलेली वाट, तिथून इतक्या वर्षाची वाटचाल, त्याचं हे गोड फळ आहे असं मला वाटतं. आणि ते आहेच. आणि अशा वेळेस सुरेश भटांची आठवण तीव्रतेने, प्रकर्षाने येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. माझ्यासारख्या गझलच्या नुमाइंद्याला, की ज्यांना मराठी गझलची वाटच सुरेश भटांनी दाखवली. खरं तर असं वाटतं की ह्या सगळ्या पुरस्कारांवर त्यांचं नाव कोरलेलं आहे. हा त्यांचा अधिकार आहे जो आम्हाला मिळतोय. पण आम्हालाही असं वाटतं की आम्ही स्वीकारतो म्हणजे काय, त्यांच्याच वतीने स्वीकारतो आम्ही, आणि तसंच स्वीकारायला हवं. हा अत्यंत आनंदाचा, अतिशय उत्कृष्ट आनंदाचा क्षण आहे माझ्या आयुष्यातला. की लता दीदींच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला. तुम्हाला पहिल्यांदा कळलं तेव्हा काय, तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? कसं कळलं, कधी कळलं? मला म्हणजे माझ्या पत्नीला पण सांगवे ना की कुठल्या शब्द सांगू असा गळा भरून आला होता की बघ हे काय झालं, किती मोठा सन्मान आपल्याला मिळतोय. इतक्या मोठ्या वाटचालीचा शिला
ज्याचं फळ असं मिळतंय. वा. आणि अक्षरशः सद्गदित झालो मी, आनंद विभोर झालो मी त्या काळी, त्या क्षणात. वा, नक्कीच. म्हणजे इतका खरं तर हा मोठा क्षण आहे आणि केवळ तुमच्यासाठीच नाही तर मला वाटतं की गझलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक खूप आनंदाचा क्षण आहे. म्हणजे गझल गायक, गझल लिहिणारे गझलकार, गझलचे रसिक, गझलचे भाष्यकार, अभ्यासक सगळ्यांसाठी हा मोठा क्षण आहे. खरंय. कारण जाणते ही वाघ माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो, असं सुरेश भट जेव्हा म्हणतात तेव्हा अमृताच्या रोपट्याला आलेलं हे अमृताचं गोड फळ, हे पुरस्कार, हे सन्मान. गझल आता मोठी झाली पण त्या काळी गझलच्या मराठी मातीत हे गझलचं रोपटं अमृताचं भटांनी लावलं, त्याला आलेली सुंदर फळं, त्याचं भरलेलं रूप हे भटांच्या हयातीत आलं. तुम्ही आता अमृताच्या फळांचा उल्लेख केलात तर आम्हालाही तो थोडासा अमृतरस आमच्यावर पण तुम्ही जरा शिंपडा, म्हणजे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढेल. खरं तर गझल गायकी ही मला मिळालेली एक देणगी आहे निसर्गाची, माझ्या गुरूंची आणि बुजुर्गांची. तर पहिल्यांदा प्रश्न येतो की गझल काय आहे. म्हणजे गझल अनेक वेळा अनेक प्रकारे परिभाषित झालेली आहे. बरोबर आहे. तर की गज़ल क्या है, गज़ल का फन क्या है, चंद लफ्जों में कोई आग छुपा दी जाए, असं म्हटलं जातं. चंद लफ्जों में आग छुपाई, जैसे कोई आग छुपा दी जाए. आणि एक गझलकार म्हणतो ते गज़ल क्या है, फिक्र अल्फाज की अदालत, ये अदालत है फिक्र शब्दांची, वाक्यांची, साहित्याची अदालत. आणि फिक्र अल्फाज की अदालत में कुछ बयानात है, गज़ल क्या है. अरे आहेस का तुम्ही जे जगता आणि त्याच्या आठवणीत क्षण तुम्ही जे घालवता त्याचीच गझल होते, दुसरं आहे काय. हे हृदयचे ते हृदय, असंच आहे गझल. म्हणजे गागर में सागर असंही म्हटलं जातं. पण सांगीतिक भाषेत आणि स्वरांच्या माध्यमातून सांगायचं झालं तर मला यावेळेस तू जेव्हा मला बोलतं केलं तेव्हाच मला एक छान दिलीप पांढरपेट्यांच्या ओळी आठवतात, एक 4 ओळी आठवतात, त्या आम्ही गाऊनच पेश करतो. म्हणजे गझलची एक परिभाषा स्वरांच्या माध्यमातून मी पेश केली असं होईल. तर ते असं म्हणतात, नसे फक्त हा 16 अक्षरांचा, नसे फक्त हा 16 अक्षरांचा, नसे बहर हा फक्त पाना फुलांचा. वा. नसे फक्त हा 16 अक्षरांचा, नसे फक्त हा बहर पाना फुलांचा. मग काय आहे गझल. मरुभूमी ही जीव घेण्या व्यथांची, मरुभूमी ही जीव घेण्या व्यथांची, गझल हासे कारवा वेदनांचा, कारवा वेदनांचा, कारवा वेदनांचा. आणि असा हा कारवा, कारवाच आहे, कारवा आहे गझलचा, जायचे आहे पुढे, हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे. वा वा वा, क्या बात आहे. मी असं वाचलेलं आहे कुठेतरी की जेव्हा गझल मराठीमध्ये आली, म्हणजे आधी फारसी, अरबीमधून उर्दूमध्ये आली, मग हिंदी आणि मग भारतीय भाषांमध्ये वेगवेगळ्या, तर मराठीत आली तर सुरुवातीला काही विरोध झाला होता की मराठीत कशी गझल, कारण तिचं मूळ स्वरूप वेगळं आहे किंवा मराठीत तितक्या ताकदीने येऊ शकणार नाही, असं काही जणांचं म्हणणं होतं. होतच ना, होतच. किंबहुना असंच म्हटलं गेलं त्या काळात की गझल ही परकीय विधा आहे, हा परकीय काव्यप्रकार आहे आणि जणू काही ते मराठी कवितेवर झालेलं आक्रमण आहे. अच्छा, काय म्हणावं, एका साहित्य प्रकाराचा, एका कला प्रकाराचं दुसऱ्या कला प्रकारावर आक्रमण होऊ शकतं का. ते एकमेकांना पोषक असू शकतात बुवा असं मला वाटत होतं, पण आक्रमण म्हणजे काय हे काहीतरी विचित्रच वाटलं होतं. आणि ही परकीय भाषा आहे, हे परकीय काव्यप्रकार आहे, हे कवितेवरचं आक्रमण आहे
आणि हा मराठी भाषेला रुजेल काय, ह्या भाषेला झेपेल काय असं सुद्धा म्हटलं गेलं. अरे जिथे अमृता ते पैजा जिंके असं ज्या भाषेचं तुम्ही गुणगान करता त्या भाषेला अशक्य काय असं आम्हाला वाटत आहे त्या काळात, की झेपेल काय, रुजेल काय, रुचेल काय, असं काय, हे काय. आणि भटांनी दाखवून दिलं. माधव जुलेनांनी ह्या मराठी भाषेच्या साहित्याच्या भाषेच्या प्रांगणात त्या जमिनीत हे गझलचं रोपटं लावलं आणि ही जमीन तयार केली म्हणेल मी माधव जुलेनांनी. आणि त्या भाषेत अमृताचं हे रोपटं सुरेश भटांनी लावलं. त्याचाच महावृक्ष झालेला दिसतोच आहे आपल्याला, आपण बघतोच आहे ते. पण त्या काळात फार विरोध झाला. हायकू आपण स्वीकारलं, तोही परकीय काव्य प्रकार आहे. सुनीत पण आपण स्वीकारलं, तोही परकीय काव्य प्रकार. पण मराठी गझल स्वीकारायला म्हणजे इतर भाषांच्या तुलनेमध्ये हिंदीमध्ये गझल आली, गुजरातीमध्ये आली, सिंधीमध्ये आली, पंजाबीमध्ये आली, पण मराठीमध्ये सगळ्यात उशिरा आली. अच्छा, मराठीमध्ये सगळ्यात उशिरा आली. पण सगळ्यात उशिरा आली असली तरी हा जो आकृतिबंध आहे त्याची जी शुद्धता आहे, आकृतिबंधाच्या नियमांची शुद्धता काय मराठीने सांभाळली. आणि तिच्या सगळ्या वैशिष्ट्यांसकट, तिच्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांसकट आणि तिच्या आशय संपन्नतेसकट मराठीत गझल आणली ती सुरेश भटांनी. क्या बात है. म्हणजे मी असं म्हणेल की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. सुरेश भटांनी कळस चढवला आणि गझल आज इतकी जनप्रिय, लोकप्रिय, रसिकप्रिय झाली आहे की आम्हाला तिथे आश्रय मिळाला. आमच्या गझलला त्यांनी आश्रय दिला आणि आम्ही पण. बरोबर. आणि तुम्ही ती गझल इतक्या पुढे आणली आज 2025 मध्ये. मला कुठेतरी सुरेश भटांच्या काही ओळी आता आठवल्या ह्या सगळ्या वादावरून. इर्षाद की साय मी खातो मराठीच्या दुधाची, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला. क्या बात आहे, क्या बात. वा. आणि आज खरोखरच इतके लोक, मला वाटतं की तुम्ही जेव्हा सुरुवात केली गझलेला तेव्हा कमी असतील आणि आता साधारण किती संख्या असेल, काही तुमचा अभ्यास? मला आठवतं मृण्मयी की जेव्हा काफला नावाचा संग्रह भटांनी करायला घेतला, पहिला प्रातिनिधिक गझल संग्रह, बरं, तर त्या वेळेस मोठ्या मुश्किलने 60-65 गझलकार त्यांना मिळाले. बरं. आज ती संख्या 800च्या वर आहे, 900च्या जवळ. पण किती मोठं काम केलं ना भटांनी. म्हणजे त्यांनी गझल लिहिणारे गझलकार अनेक आहेत, पण एक असा गझलकार, एक पिढीच तेव्हा तयार झाली ना सुरुवातीला. आणि त्या पिढीने ती जी पहिली पिढी होती, पहिली फळी म्हणू आपण त्याला गझलमधली, भटानंतरची पहिली पिढी, काय गझल लिहिलं. इलाई जमादार, संगीता जोशी, मभा चव्हाण, काय गझलकार. संगीता जोशी, काय गझल दिला एकशे. आणि तो वारसा आधी सुंदर चालवला होता. तुम्हाला पण त्यांचा प्रदीर्घ सहवास लाभला भटांचा? मला तर खूप, म्हणजे मी तर म्हणतो की कोणाही पेक्षा जास्त सहवास सुरेश भटांचा मला लाभलाय. आणि मी मला आठवतं 8वी-9वीत असेल फार तर, तेव्हा सुरेश भटांची, फार तर 10वीत असेल. मी शास्त्रीय संगीत शिकायला एका गांधर्व महाविद्यालयाच्या विद्यालयात जात होतो आणि तिथे शेजारी त्यांचा अड्डा असायचा, त्यांचे मित्र बसायचे, गझल ऐकवायचे ते त्यांना. आणि तिथे मी पहिल्यांदा भटांना ऐकलं. ती माझी पहिली भेट. पण नंतर जेव्हा प्रत्यक्षही ओळख झाली, ही तर दुरून भेट झाली, कारण मी घाबरलो होतो त्यांना. पण त्यांची गझल ऐकून तेवढा खुशही झालो होतो. खतर गझल समजण्याचं माझं वय नव्हतं ते, पण कुठेतरी अंतर्मनात ती रुजली होती, उतरली होती, झिरपली होती आणि मग गझलचा पायी झालो होतो. त्याही काळात त्यांची मी ऐकलेली गझल आणि मी म्हटलेली तीच गझल जशीच्या तशी आठवते सुद्धा. बरं बरं, आम्हाला नक्कीच ऐकायला, कारण मी अनेकदा अनेक ठिकाणी ऐकवली आहे. पण कसं होतं म्हणून की ते माझ्या आयुष्यातली ती पहिली गझल आहे, माझ्या आयुष्यातली, गझलेच्या आयुष्यातली. आणि माझ्या आयुष्याचा तो टर्निंग पॉईंट सुद्धा आहे. खरं, माझ्या जगण्यामध्ये, माझ्या आयुष्यात गझलचा सूत्रपात ज्या रचनेने झाला, ती पहिली रचना मी कशी विसरेन. आणि ती इतकी अप्रतिम आहे, की इतकी आशयघन आहे की मला जशीच्या तशी आजही आठवते. आणि मग मोठ्या स्वाभिमानाने ती गातो, सांगतो. आम्हाला ही ऐकायची उत्सुकता निर्माण झाली आहे. मी एक मधला एक शेर ऐकवतोच. हो. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. बरं, क्या बात आहे.
आ आ जगत में आलो जगत में आलो असा की मी जसा जगलोच नाही एकदा 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 तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही जगत मी आलो असा की शेरपा वाटले मज गुणगुणावे 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 वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिराईत क्या कहने वाटले मज गुणगुणावे गुणगुणावे ओठ पण झाले तिराईत ओठांचं तिराईत होणं विचारच काय सुंदर कल्पना आहे. वा ओठ पण झाले तिराईत सुचत गेली रोज सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. क्या बात क्या बात आहे. दादा मला सांगा की तुम्ही लहानपणापासून गाता, तुम्ही 9 वर्ष शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे आणि आत्ताच बोलताना मला कळलं की तुम्ही आधी उर्दू गझल गात होता. हो. तर आम्हाला तो सगळा काळ ऐकायचा आहे तुमच्याकडून. कारण मी जेव्हा माझ्या खेड्यातून माझं लहानसं गाव तिथे काही साधनं नव्हती रेडिओ सुद्धा नव्हता असं ते गाव. तर तिथून मी जेव्हा 7वी मध्ये आलो अमरावतीला शहरात शिकायला तेव्हा माझ्यासाठी सगळं नौकं होतं. म्हणजे शास्त्रीय संगीत काय हे सगळंच संगीताचे जे दालन असं खुलजा सिमसिम सारखं माझ्यासमोर असं उघडं झालं होतं. असं म्हणजे एक घबाड म्हणूया असं माझ्यासमोर ओपन झालं आणि हे घेऊ की ते घेऊ हे करू की ते करू हे ऐकू की ते ऐकू इथे भाग घेऊ की ते असं माझ्या झालं होतं. माझं म्हणजे अक्षरशः माझा मनाचा थरकाप होतो त्या विचाराने की मी काय करू आणि काय नको. म्हणजे तिथे त्या काळामध्ये सुद्धा गझलच्या मैफिली व्हायच्या अमरावतीला मुशायरे व्हायचे उर्सामध्ये कवाल्या व्हायच्या शास्त्रीय संगीताचे जलसे व्हायचे आणि मी सगळं अधाशासारखं ऐकायचो अटेंड करायचो आणि सामील व्हायचा प्रश्नच नव्हता. मला काही येत नव्हतं तेव्हा. मी फक्त गुणगुणत होतो माझ्या आईच्या म्हटलेल्या ओव्या वडिलांनी म्हटलेली भजनं एवढीच माझी काय ती शिदोरी होती माझ्याकडे. पण मी रिचवत होतो माझ्यामध्ये ते सगळं ग्रहण करत होतो आणि शिकत होतो. 7वी तुम्ही म्हणालात आणि एवढ्या लहान वयात की हे आपण सगळं ग्रहण करावं मुळात ही तहान कुठून आली मलाही कळत नाही. ती तहान आली कुठून आणि मी असं मला ते सगळं रिसीव्ह करावं असं का वाटलं असेल की माझ्या मनात ती कुठली अशी अवस्था असेल ऊर्जा असेल की जी मला हे त्याही वयामध्ये ग्रहण करावं असं वाटत होतं. आणि मी शास्त्रीय गाणं शिकत होतो पण सगळे कार्यक्रम ऐकत होतो आणि मला उर्दू गझल तेवढ्याच आवडत आहे. मला उर्दूचं काही कळत नव्हतं पण इतकं भावत होतं ते. आणि मी तुला सांगतो मी 8वीत 9वीत असताना अलिफ बे पासून शिकायला सुरुवात केली उर्दू. मला वाटायचं मला निदान सही तरी आली पाहिजे. म्हणजे ती म्हणजे उजवीकडून डावीकडे लिहिणं काय असेल हे कसं काय लिहितात आणि काही ती भाषा बोलणारे शिकणारे मित्र असेही लाभले आणि ही अरे मला शिकवा रे असे उजवीकडून डावीकडे कसं काय लिहितात आम्ही डावीकडून उजवीकडे लिहितो. हे सगळं कुतूहल हे सगळं मला मोठं अचंबित करत होतं आणि मला शिकावंसं वाटत होतं. ग्रहण करावंसं वाटत शिकलात म्हणजे लिहायला शिकलो. नंतर मी कंटिन्यूच केलं सगळं आणि मी जामिया मिलिया दिल्लीवरून ते सगळं कोर्स केला. एक उर्दूचे रिटायर्ड हेडमास्टर उर्दू शाळेचे ते आम्हाला शिकवत होते. म्हणजे मग मी ध्यासच घेतला ते शिकायचा आणि मला आली उर्दू लिहायला वाचायला बोलायला आली. आणि मी मराठी गझलकडे मी सुरेश भटांमुळे वळलो असलो तरी ज्या भाषेमुळे मला उर्दूचा चस्का लागला गझलचा चस्का लागला ती उर्दू होती ना ती गझल होती ना ती मी कसं विसरेल.
आणि मी माझ्या मैफिलीमध्ये एक पायंडा जरूर कायम ठेवला की मी मराठी गझल गात होतो, पण उर्दूचाही समावेश करत होतो, उर्दू गझलांचा. मग आजच्या मैफिलीत पण झाला पाहिजे बिलकुल समावेश. बिलकुल बिलकुल व्हायलाच पाहिजे. आणि एक गझल मला नसीम रिफत ग्वालेरचे हां हां. माझे एक बुजुर्ग मित्र आता नाही आहेत ते जगात, अच्छा. तर त्यांची एक गझल मला आठवते आणि इतकी सुंदर गझल. इरशाद. तमाम शहर में हम्म, तन्हा दिखाई देता है. हम्म, एवढं मोठं शहर आहे पण हा एकटाच, एकुलता एक, एकलकोंडा. हम्म. का बरं? अशा आशयाची गझल होती आणि आपल्या महानगरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला ती लागू होते. आणि आपण गर्दीत एकटे आहोत बघ. खरंय खरंय. काय सुंदर मला भावलेली त्या काळात गझल. आणि तेव्हा मी कंपोज केली होती ती, अनेक वर्ष झाली त्याला. अच्छा. तमाम शहर में, तमाम शहर में तन्हा दिखाई देता है. एकटा. तमाम शहर में तन्हा दिखाई देता है. हा एकटा का बरं असेल? त्याच्या मागचा अर्थ जाणून घेता घेता आणि वाचनाची आवड कशी उपयोगी पडते की मी एका लेखामध्ये काही ओळी वाचल्या होत्या, त्या कशा इथे लागू होतात आणि त्या कशा या आशयाला पुष्टी देतात. त्या ओळी कशात वाचनाची मदत कशी होते आपल्या प्रस्तुतीकरणामध्ये, त्याचंही एक उदाहरण घेऊ. अगरचे खुद को बहुत बाउसूल कहता था, अजीब शख्स था, जख्मों को फूल कहता था. वाह वाह. जमी के तह में उसे जगह भी ना मिलने पाई, जो आसमान को पाँव की धूल कहता था. वो शख्स तमाम शहर में तन्हा दिखाई देता है. ये शख्स कितना अधूरा, ये शख्स कितना अधूरा दिखाई देता है तमाम शहर में. एक शेर है पहा, क्या बात है. मिटा दो दहर से, मिटा दो दहर से दुनिया से ऐसी बुलंदियों के निशान. मिटा दो दहर से ऐसी बुलंदियों के निशान. माणसानेच निर्माण केलेल्या ह्या उंच उंच गोष्टी त्या मिटवून टाका असं म्हणतो शायर. मिटा दो दहर से ऐसी बुलंदियों के निशान, जहाँ से आदमी, जहाँ से आदमी छोटा दिखाई देता है. ये शख्स कितना अधूरा दिखाई देता है तमाम शहर. क्या बात. वा वा वा. म्हणजे खरं सांगायचं झालं तर असं वाटत होतं की आता ही मैफिल अशीच चालू राहू देत. पण खरोखरच की एक प्रत्येक गझलेची एक खासियत असते आणि गझल जरी वृत्तात बांधलेली असली किंवा व्याकरणाचे असंख्य नियम जरी त्यात लागलेले असले तरी काय ती आर्तता असते त्यातल्या, काय तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की वेदना त्याच्यामध्ये असतात. कारवा वेदनांचा. सुंदर. मला सांगा की गाणं हे तुमच्यात कुठून आलं आणि कसं आलं? तुमच्या घरी कोणी गात होतं? गाणं म्हणजे फक्त भजनं, ओव्या आणि पंचक्रोशीतली ती देवी देवतांची गाणी त्या काळातली. आणि आईचा आवाज सुंदर, वडिलांना भजनाची आवड आणि मग तेच रुजलं माझ्यामध्ये. सकाळी म्हणजे सकाळी उठताना आईच्या ओव्याच ऐकायला मिळायच्या आणि रात्र झाली की वडील कुठेतरी भजनाला जायचं आहे आज तर मलाही घेऊन जायच्या सोबत. आणि मुख्य लहान असल्यामुळं आणि एखादंच भजन मी म्हणत असेल त्यांचं ऐकून तर तेवढं आणि चांगल्या आवाजात म्हणतो म्हणून खांद्यावर बसून दुसऱ्या गावी घेऊन जायचे भजनाला मला. मग ते सगळं कानावर तेच पडत होतं
आणि त्याच्यामुळं माझ्यावर संस्कार झाले आईच्या ओव्यांचे, वा. वडिलांच्या भजनाचे. ते मात्र अक्षय शिदोरी माझ्याकडे खरंय होतेच. खरंय. आणि मग गझलचा नाद लागला, म्हणजे नादच म्हणतो मी त्याला, कसा लागला नाद? आणि असा नाद आहे तो, म्हणजे आयुष्यभराचा नाद आयुष्यभराचा लागला. नाद आहे हां. तो. आणि त्याच्यामुळे मग गझलचा अभ्यासही करत गेलो. हा कृतिबंध काय आहे आणि मुसलसल गझल, गैर मुसलसल गझल, गझलच्या आकृतिबंधाचे नियम, किंवा गझल 2 ओळीचा एक शेर आहे, हां. पण पहिल्या शेरामध्ये वेगळं सांगून जातं. कवितांची कविता म्हणतात त्याला सुरेश भट साहेब, की 2 ओळीचा एक शेर म्हणजे एक पूर्ण स्वयंपूर्ण कविता, हम्म. आणि प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र कविता. मग गझल काय तर कवितांची कविता, कवितांची आणि कविता, प्रत्येक कवितांची माळ. गझलमध्ये, गझलच्या प्रत्येक शेरामध्ये वेगळा आशय येऊ शकेल. एका शेरामध्ये राजकारण आलं, एका शेरामध्ये समाजकारण आलं, तिसऱ्यामध्ये प्रेम आलं, चौथ्यामध्ये अजून दुसरं काही आलं. म्हणजे किती वेगळे विषय एकाच गझलमध्ये हाताळले जाऊ शकतात. केवढी व्याप्ती आहे. असा तो साक्षात्कार होता मला. खरंय खरंय. आणि त्याच्यानंतर अनेक भाषांमध्ये गझला वाचल्या, द्वयार्थी गझल सुद्धा वाचल्या, की एक भाषा गझल असतेच, हां. पण 2 भाषा एका गझलमध्ये येऊ शकतात का, हाही प्रयोग केला गेला. अच्छा, बरं आणि बरं. त्याच्यातलंही तेही एक वेगळंच प्रकरण होतं, वेगळंच उदाहरण होतं, वेगळा साक्षात्कार होता तो माझ्यासाठी. पण तुम्ही या गझलेच्या निमित्ताने कितीतरी भाषा अभ्यासल्या, म्हणजे उर्दू आहे, मराठी आहे, हिंदी मला आहे, वाटतं बंगाली हिंदी आहे. आहे, बंगाली हां. पण तुम्ही अभ्यासली. हो. तर जरा या भाषांबद्दल सांगा ना आम्हाला, की कसा अभ्यास केला, किंवा मुद्दाम अभ्यास केला की ओघाने होत गेला? मुद्दाम नाही केला, उर्दूचा मुद्दाम केला असं म्हणेन मी. बरं, बरं. कारण मला निदान सही तरी करता यावी रे, हां, अशा हां, टाईपने मी मित्रांना म्हणतो की मला शिकवा रे लिपी काय असतं. माझा भीमरावातला भ कसा सुरू होतो जरा. अच्छा. वा वा. पण आम्ही त्या काळी बाबा आमटेच्या समसंस्कार छावणीला जायचो, अच्छा. सोमनाथला. बरं. तिथे सगळ्या देशातून विद्यार्थी यायचे. आणि मग काय की ज्याला मराठी येतं त्यांनी इतर भाषांना मराठी शिकवायचं, ज्याला बंगाली येतं त्यांनी मराठी लोकांना आम्हाला मराठी हां, शिकवायचं, हां. ज्याला उर्दू येतं त्यांनी ते शिकवायचं. असं छान चालायचं ते. बरं. आणि दिवसभर श्रमसंस्कार काम करून झालं की संध्याकाळी मग हे सांस्कृतिक कार्यक्रम ज्याला जे येतं त्यांनी पेश करावं. आणि अशा प्रकारे त्या भाषांचं एक रुची लागली, आणि त्या भाषा मग आवडीने शिकत गेलो, की आपल्याला आलं पाहिजे, झालं भाषा भाषांचं. आलं पाहिजे. मला सांगा की उर्दू बद्दल एक अशी भाषा की ज्याच्यामध्ये खूप छान गोडवा आहे, आणि विशेषतः शेरोशायरी म्हटलं की उर्दूचं नाव आधी येतं. पण एक सर्वसामान्य विशेषतः मराठी लोकांना असं वाटतं की म्हणजे जे जिथपर्यंत समजतं तिथपर्यंत हिंदी, आणि जिथपर्यंत जे समजत नाही ते उर्दू. असं एक कुठेतरी एक समीकरण आहे. तर मुळात या भाषेचा जन्म हा भारतात झालेला आहे, आणि ती भाषा कशी तयार झाली हे जरा सांगा ना 2 मिनिटं. काय होतं, भाषांचा जन्म इतका स्वाभाविक नसतो. हां. आणि उर्दूच्या बाबतीत तर तो अजिबातच रंजकही आहे आणि ऐकायला थरकाप करणार आहे. बरं. की आपण म्हणतो युद्धाने कधीच कुठल्या देशाचं माणसाचं कशाचंच भलं होत नाही. पण कधी काळी त्याच्यातूनही कधी काळी एखादी गोष्ट चांगली निघते का, असं जर म्हटलं, असा जर विचार केला तर ते कळेल की उर्दू हे त्याचं उदाहरण आहे. युद्धातून तयार झालेली भाषा. उर्दू नाही, फारसी. फारसी. उर्दू तर खूप काळानंतर आली. तर कसं काय, तर अरबांचं इराणवर आक्रमण, मग त्यांचं इराण काबीज करणं, आणि मग दोघांच्या संस्कृतीचा मेळ होणं, आणि हे विजेते आणि हे हारलेले, त्यांच्या पराभूत त्यांच्या संस्कृतीचा मेळ होणं. मग यांचं एक गाणं, अरबांचं एक गाणं, त्याचं नाव होतं खमरियात. अच्छा. त्या गाण्याचं नाव खमरियात. खमरियात. आणि साकी शराब देताना जे गाणं म्हणायची, गाणं देत देत, ते गाणं म्हणजे खमरियात. अच्छा. आणि आपल्या अमीर उमरावांचं गुणगान करणं, त्यांच्या नावाचं गाणं म्हणणं, आणि त्याला म्हणायचे त्याची तारीफ करणं गाण्यातून, त्याला म्हणायचं कशिदा. बरं. कशिदा आणि खमरियात यांचं जेव्हा एकीकरण झालं, कुठेतरी एक आले ते, त्याच्यातून एक वेगळा तशबीह, आणि ह्या सगळ्या प्रकारातून एक प्रकार निर्माण झाला, तो म्हणजे गझल. जी गझल पहिल्यांदा फारसी भाषेतच होती. अच्छा. आणि पहिली गझल रुदकी नावाच्या शायरांनी लिहिली फारसी भाषेत. 1200-1300 वर्षाचा पूर्वीचा काळ असेल तो, इराणमध्ये पहिली गझल. पहिली गझल. अच्छा. कालांतराने अनेक वर्षांचा काळ गेला, नंतर हे आक्रमणकर्ते भारतात आले,
मुघल आले, त्याच्यासोबत बाकीचे सैनिक सुदानी आहेत, तुर्की आहेत, हे सगळं आपापल्या भाषा घेऊन आले आणि मग इथे आल्यावर ते आपली गझलही घेऊन आले, सुफी गाणी पण घेऊन आले, सुफी संतांची भजनं पण आणली, सगळी संस्कृती घेऊन आली भारतामध्ये. आणि त्याच्यानंतर उर्दू हा शब्द माहिती आहे ना, उर्दू हा तुर्की शब्द आहे. त्या शब्दाचा अर्थच लष्कर असा होता. लष्कर. आणि म्हणून त्या लष्कराच्या छावणीत जन्माला आलेली भाषा म्हणून तिला जुबाने लष्कर, जिला आधी रेखता म्हणायचे, रेखती रेखता. तो काही त्याचा काही फार चांगला अर्थ नाही. आज जश्न रेखता वगैरे होतं चांगल्या अर्थाने, पण तेव्हा त्याला विखुरलेला अर्थ ज्याला नाही, काहीतरी बेतरतीब खिचडी अशा टाईपचं ते त्याला नाव ठेवलं. रेखताचा अर्थ आहे. हा, रेखताचा तसा अर्थ आहे. पण नंतर त्याला उर्दू म्हटलं गेलं. पण ती लष्कराच्या छावणीत जन्माला आलेली भाषा आणि हिंदीच्या संक्रमणाने निर्माण झालेली भाषा. हिंदी एक भाषा जी इथं बोलली जाते छावणीमध्ये, जे दुकानदार आहेत ते बोलतात आणि बाकी सगळे सैनिक जी आपापली भाषा बोलतात. मग ती इराणी असेल, ती अरेबिक असेल, ती तुर्की असेल, सुदानी असेल, वेगवेगळ्या भाषा, अलग अलग भाषा, आपापल्या भाषा. आणि जायचं कुठे दुकानात तर हिंदी भाषा बोलणाऱ्याच्या, त्याला कुठली भाषा येत नाही. आणि त्या आधी इशाऱ्याने नंतर शब्दांचा परिचय, अशा अनेक वर्षांच्या आदान प्रदानांनी जी खिचडी भाषा निर्माण झाली ती उर्दू. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की पहिली उर्दू गझल ही भारतात आणि महाराष्ट्रात लिहिली गेली, तर त्याची पण आम्हाला गोष्ट ऐकायची आहे. खरं तर उर्दूचा जन्म हा भारतातला, पण उर्दू गझलचा जन्म हा महाराष्ट्रात. केवढी अभिमानाची गोष्ट आहे ना. नक्कीच. आणि तो कुठला, निजामशाही होती तेव्हा त्या काळात, आणि त्यांच्या पदरी एक शायर होता वली दखनी. वली दखनी नाव होते त्याचं, तो अहमदनगरला, आताचं नाव अहिल्यानगर. त्या अहमदनगरला निजामशहाच्या दरबारी तो राजकवी होता. आणि तोपर्यंत गझल ही फारसी भाषेतच लिहिली जात होती. किंबहुना मी असं म्हणेन की गालिब, मीर तकी मीर आणि हे शायर फारसीत लिहायचे. आणि गालिब साहेब तर असं म्हणायचे की मला जर अभिव्यक्त व्हायचं असेल गझलच्या माध्यमातून तर माझ्यासाठी एकच भाषा पोषक आहे, ती म्हणजे फारसी. मला हे उर्दू बिर्दू हे मला आणूच नका माझ्यासमोर, म्हणजे कमी दर्जाची, कम असल असं मानायचे गालिब साहेब. कुछ और चाहिए उसत मेरे बया के लिए, उर्दू वगैरे माझ्या कामाची नाही असं ते म्हणायचे. आणि मग पोएटिक जस्टिस बघ कसं आहे की ज्या भाषेतल्या गझलेमुळं गालिब साहेबांना जागतिक कीर्ती आणि अमरत्व मिळालं, ती उर्दू होती. हा पोएटिक जस्टिस आहे, हा कवितिक न्याय आहे की नाही. पण असं असतं. पण तोपर्यंत मात्र उर्दूचा बोलवाला नव्हता. पण वली दखनीनी जेव्हा उर्दूमध्ये गझल लिहिली आणि आपलं बाळ घेऊन तो जेव्हा दिल्लीला गेला ह्या मोठ्या शायरांमध्ये, तेव्हा खलबली मच गई. म्हटलं ही कुठली भाषा आहे, ही सगळी आम जनतेची भाषा, सगळ्यांना कळणारी भाषा, तरीही उर्दू भाषा. आणि हा नवीन लहेजा, हा हैदराबादी लहेजा, दखनी लहेजा उर्दूचा. त्या काळची उर्दू ऐकू मी, त्या काळचा शेर किंवा त्याच्यावर हमन को तुमन को कायकू किदरकू, हे जे हा जो दखनी लहेजा आहे फार गोड आहे तो. जरी आता काय एक लखनौ स्कूल, एक दिल्ली स्कूल आणि एक हा हैदराबादी स्कूल, हे उर्दूचे स्कूल जर मानले तर याला नावं ठेवणारे बरेच आहेत, पण तो तितका गोड आहे. तो त्या लहेजामधला एक शेर बघा कि न जाने किस शहर अंदर हमन को लाके डाला है. हमको नहीं, हमन को. न जाने किस शहर अंदर, शहर में पण नाही, न जाने किस शहर अंदर हमन को लाके डाला है. न साकी है, न दिलबर है, न शीशा है, न प्याला है. असा तो लहजा. खूब काम करते हैं, एक निगाहसू गुलाम करते हैं, असा तो लहजा. आणि मग सगळे उर्दूमध्ये लिहायला लागले हळूहळू. आणि मग उर्दूचा बोलवाला झाला. तुम्ही म्हणालात की जसं प्रतिभा असते ती कुठल्याही भाषेतून व्यक्त होऊ शकते आणि त्याला काही भाषेचं बंधन नसतं. आणि गालिबांचं केवढं मोठं आपल्याकडे उदाहरण आहे. आणि गालिब आजही नवीनच वाटतोय ना. हो ना, काय इतकी वर्ष झाली गालिबला जाऊन. आजच्या सगळ्या शायरांसाठी म्हणजे तो एक आदर्श आपण जो म्हणतो की तशा पद्धतीचा आहे. तुम्ही मराठीमध्ये आधी तुम्ही उर्दू शिकलात, उर्दू तुम्ही गझल गायकी बरीच केलीत आणि त्यानंतर मराठीकडे कसे काय वळलात, म्हणजे मराठी गझलेकडे? मराठी गझलकडे वळण्याचं कारण सुरेश भट साहेब. आणि
तो राजकमल चौक अमरावतीचा आणि पहिली ऐकलेली जगत मी आलो असा की ती गझल. आणि तिथपासून मग की मराठीत गझल इतकी प्रभावी इतकी सुंदर असू शकते याचा साक्षात्कार सुरेश भटांमुळे झाला. मला सुरेश भटांचं खूप सानिध्य मिळालं अमरावतीच्या मुक्कामात. नंतर मी नोकरी स्टेट बँकेत मला नोकरी लागली. मी नंतर अमरावती, तिथून अकोला, तिथून नागपूर आणि त्याच्यानंतर 82 साली मुंबईत आलो. पण तोपर्यंत सदा सर्वकाळ मला सुरेश भटांचं सानिध्य मिळालं. नागपूरला मी 3-4 वर्ष काढली. तेव्हा मी आकाशवाणीला तेव्हा 72 साली सिलेक्ट झालं होतं नागपूर आकाशवाणीला. तिथपासून मी जे गायला सुरुवात केली आणि सुरेश भट तिथेच राहायचे माझ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर. आणि नेहमी मी जायचो त्यांच्याकडे आणि त्यांचा सल्ला मला मिळायचा, सुधारणा कशी होते. आणि मी गझल गायकी म्हणजे कसं सांगतो की गझल गायची पण ती माझी असली पाहिजे. बरं, ती जी सांगीतिक अभिव्यक्ती आहे ती माझी असली पाहिजे. मला कोणासारखं नाही गायचं, म्हणजे मला प्रति कोणीच व्हायचं नाही आहे. असं जेव्हा मनाने घेतलं तेव्हा मला भीमरावच व्हायचं आहे. गायकीत सुद्धा मला भीमरावच व्हायचं आहे. मला शास्त्रीय गाणं गाता येतं, मला आलाप ताना नोटेशन सगळं येतं. म्हणून काय मी माझ्या गाण्यामध्ये माझ्या गझल गाण्यामध्ये आलापाची भरमार नाही करून चालणार, नोटेशन ताना नाही भरमार करून. मग ही आशयप्रधान गायकी आहे. आशयाला प्रधान मानतायचं आहे. कारण गझलमध्ये जो आशय शायरांनी मला दिला आहे आणि मी रसिकांना द्यायचा आहे तो द्यायचा आहे. तुम्ही रसिकांना क्लासिकल ऐकायचं असेल, ताना नोटेशन ऐकायचं असेल तर ते ऐकतील ना, ख्याल गायकी ऐकतील, गझल कशाला ऐकतील. पण माझं कर्तव्य काय, मी आशयाला प्रधान मानणे. म्हणून मी ह्या गझल गायकीला माझ्या आशयप्रधान गायकी म्हणतो. त्याचा अर्थ असा की आशय प्रधान. गझलमध्ये जो आशय आहे 2 ओळीचा शेर आहे, गागर में सागर. मग ह्या गागरमध्ये लपलेल्या सागराला जर 2 ओळीचाच असेल तर त्याला जर बाहेर आणून हे हृदयचे ते हृदय पोचवायचं असेल माझ्या रसिकांच्या काळजापर्यंत तर त्याच्यासाठी मी काय करायला हवं. सुरेश भट म्हणायचे की अरे आम्ही जेव्हा मुशाऱ्यामध्ये गझल ऐकवतो तेव्हा ती दाद घेतेच की, मग तुमचं काय काम आहे, तुमच्या आमच्या गझलमध्ये काम काय. तर मी म्हणायचो त्यांना की ज्या अर्थी तुम्ही मला उभं करता, ज्या अर्थी मला गाऊ देता त्या अर्थी माझं काहीतरी स्थान असेलच ना. ते अशा प्रकारे मला झापायचे. आणि ज्या सुरेश भटांनी तुम्हाला असं म्हटलं तर त्यांनीच एका मैफिलीमध्ये तुम्हाला गझल नवाज ही उपाधी ही एक उपाधी जी मला अत्यंत आवडते. ती उपाधी माझ्या आयुष्यातली, गझलेच्या आयुष्यातली म्हणतो मी, अत्यंत आवडीची उपाधी आहे. आनंदाने लोक मला कधी गझल सम्राट संबोधतात, कधी गझल किंग, गझल बादशाह वगैरे. तर माझी भूमिका अशी आहे त्याच्यामागची, खरं प्रामाणिकपणे सांगतो मी, की आपण आपल्या कलेला आई मानतो, आपलं दैवत असतं ना ते. मग आपल्या दैवताची या आपल्या ज्याला आपण आई मानतो त्या कलेची कोणी सम्राट होऊ शकतं का. माझ्या मनात पहिल्यांदा निर्माण झालेला प्रश्न की आपल्या कलेचा, आपल्या आईचाही कोणी सम्राट असेल का, असू शकत नाही. मग आपण गझल सम्राट वगैरे म्हणून घ्यायचं नाही, शक्य तितकं आपण थांबवायचं लोकांना की हे मला चालणार नाही, हे म्हणू नका. आणि मग गझल नवाज काय, जिसने मुझे नवाजा वो गझल नवाज, जिसने गझल को नवाजा, माझ्या गायलेल्या गझलला ज्यांनी नवाजलं तो रसिक आणि ज्यांनी नवाजलं तो गझल नवाज. म्हणजे माझ्याकडे लहानपणी येतं त्याच्यामुळे मी मोठा 30 मार्का म्हणण्याचा मला अधिकारच संपून जातो माझा, म्हणून गझल नवाज. पण तो प्रसंग काय होता सांगा ना, की कशी मैफिल झालेली आणि पार्ल्याची मैफिल, दिनानाथ मंगेशकर सभागृहातली भरगच्च मैफिल. आणि माझ्या आयुष्यातला पहिला सुरेश भटांत आणि माझा कंबाईंड कार्यक्रम, पहिली मैफिल. त्याच्या आधी असा शिरकाव असायचा दूरदर्शन, आपल्या दूरदर्शनच्याच प्रतिभा आणि प्रतिमा किंवा शब्दांच्या पलीकडले याच्यामध्ये त्यांच्यासोबत मी असायचो. ठाण्याच्या खुल्या मैफिलीतही असायचो. पण खरी आमची दोघांची एक मैफिल होती ती ही पार्ल्याची मैफिल. आणि आधी असं ठरलं होतं, भटांचा स्वभाव म्हणजे ज्यांनी भटांना अनुभवला आहे किंवा झेलला आहे त्यांना माहीत आहे त्यांचा स्वभाव. ते म्हणजे सरळ तर सरळ आणि त्यांना नाही पटलं तर मग बिलकुल नाही, अशा टाईपचं ते होतं. रसायनच वेगळं, ते वेगळंच व्यक्तिमत्व, एक उच्चतम व्यक्तिमत्व ते. तर आधी असं ठरलं होतं की एखादी गझल आहे, समजा एक गझल त्यांची मी गायलो होतो, आता असे करूया
असे करूया, हा अर्धाच मिसरा घेतलाय मी, पण किती सुंदर बांधणी आहे त्या गझलची की मला आधी असंच घ्यावं असं वाटतं. वास्तविकता नाही म्हणावयाला आता असे करूया, पण मी कसं आता असे करूया, असे करूया, असे 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 करूया, नाही म्हणावयाला आता असे करूया, प्राणात चंद्र ठेवू, प्राणात चंद्र ठेवू, प्राणात चंद्र ठेवू, हाती उन्हे धरूया, आता असे करूया. असं करायचं ठरलं होतं की एखादी गझल त्यांना म्हणजे झाली आणि ती प्रोसेस त्यांनी सांगितली की ही गझल मला कशी सुचली. एक शेर सुचला, मी तो लिहून ठेवला, मग दुसरा शेर तेवढा तुल्यबळ होईपर्यंत, तसा सुचेपर्यंत ते महिनोन्महिने एखादा मिसरा लिहून ठेवायचे आणि तो जर त्या ताकदीचा येईपर्यंत ते वाट बघायचे, अशी सवय होती त्यांना. तर ही कशी पुढे जात गेली, गझल पूर्ण कशी झाली, कसे शेर सुचत गेले, ही प्रक्रिया त्यांनी सांगायची आणि एका एका मुद्द्यावर येऊन मी ती गाऊन पुढे चालवायची, असं ते ठरलं होतं. बरं. पण नंतर त्यांच्या मनात झालं नाही 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 असं नाही, मी आधी माझं पेश करेल आणि मग मध्यंतर करू आणि मग तुझं तू काय ते. अच्छा, बरं. सगळं बट्ट्या बोळ झाला, सगळं जो काही विचार केला होता, जे ठरवलं होतं ते सगळं मोडीत. म्हणणार कोण की नाही 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 असंच करा, असं म्हणायची प्राज्ञा आहे का कोणाची? माझी नाही आणि आयोजकांची नाही. बरं ठीक आहे असं तसं. मग त्यांनी आणि निवेदन करायला खूप मोठा माणूस पुण्याचे कोण, सुधीर गाडगे निवेदन करायला, आणि खूप छान त्यांनी अशी भूमिका बांधली आणि खूप छान माहोल निर्माण केला आणि आम्ही गायला बसलो. पण हे असं झालं, मग भट स्वतःचं ऐकवलं, त्यांनी गझल ऐकवल्या, मध्यंतर केला आणि मग मी गायला बसलो. बरं. 10 मिनिटाचं मध्यंतर. आणि काय गायलं तर मी म्हणालो होता मी ह्या तुला काय गायचं ते तू गाता, आणि मी ऐकायला बसतो आणि विंगेतच बसतो. बरं. आणि ते बसले आणि आम्ही छान गझल पेश करायला लागलो. छान भट्टी जमली होती त्या दिवशी. असं सगळं वाद्य मेळ आणि आवाज, रसिक, त्यांची दाद, असं सगळं इतकं बेफाम जुळून आलं होतं ना, काय सांगू तुला. मला रोमांचित होतो मी अजून डोळ्यासमोर उभं राहतंय. आणि मग एक गझल ऐकत होतो, तू नभातले तारे माळले सका, माळले सका तेव्हा, माळले सका, माळले सका तेव्हा, माळले सका तेव्हा, तू नभातले तारे माळले सक. गझल सुरू केली, मी झुमून गायला लागलो, मध्येच त्यांनी थांबवली गझल. अच्छा. एक शेर झाला आणि थांबवली गझल. निवेदकाच्या हातातला माईक घेतला आणि खूप आनंदित झाले होते त्या दिवशी. आणि त्याच आनंदी अवस्थेत त्यांनी की आज तुमच्या साक्षीने मी भीमरावला एक उपाधी देतो, गझल नवाज. क्या बात है, क्या बात आणि है. मी कशी मिरवेन ती, मिरवणार नाही तर काय, अशी अंगा खांद्यावर मिरवली ती मी उपाधी आणि अजूनही मिरवतोय. मला मोठी छान वाटतं, मला मोठा आनंद होतो ती मिरवताना. वा वा. आणि आज तुम्ही त्या उपाधी मागची गोष्ट सांगून आम्हालाही अतिशय फार आनंद झाला, कारण ते सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे, त्यांचा सहवास तुम्हाला लाभला. आणि मी असं वाचलेलं की त्यांनीही असं म्हटलंय, त्यांनी असं लिहून ठेवलंय की भीमरावांचं गाणं म्हणजे शब्द आणि सूर एकमेकांना आलिंगन देऊन चालत राहतात. क्या बात है, क्या बात है. काय आम्हाला ती पण गोष्ट ऐकायची. मला सांगा की आपल्याला असं उचलून घेणं काय असू शकतं याच्यापेक्षा जास्त. आणि पहिली माझी सीडी, पहिली कॅसेट होती तेव्हा, एक जखम सुगंधी. अच्छा. त्याचं विमोचन त्यांनी केलं, ACP मध्ये यायचे. आणि माझ्या आयुष्यातला अत्यंत मी गर्वाने फुलून जावं असा प्रसंग म्हणजे चंद्रपूरच्या दलित साहित्य संमेलन होतं तेव्हा, आणि भाई उद्घाटक होते त्या संमेलनाचे. आणि त्यांचं ते उद्घाटन झालं, ते सांगलं की माझी मैफिल होती
तर प्रास्ताविक, माझ्या मैफिलीचं प्रास्ताविक त्यांनी केलं. पु ल अजून देशपांडेंनी काय केलं. काय वा, मिळालं पाहिजे वा, आपल्याला वा, आयुष्यात, काय मिळालं पाहिजे? परिस्पर्श म्हणतात ना, तो आहे माझ्या आयुष्यात. खरंय खरंय. इतकं त्यांनी दिलं मला. आणखी अनेक जणांचे खरं तर तुम्हाला परिस्पर्श झालेले आहेत. अनेक साहित्यिकांनी तुमचं गाणं वाखाणलेलं आहे. निदा फाजलींसारख्या लीला फाजली, शायरांनी वपू देखील काळे, तुम्हाला लीळ फुले, शन्ना राज दत्त, नवरेंनी- शन्ना नवरे, किती त्यांनी माझी पाठराखण केली, माझ्या गझलेची पाठराखण केली त्यांनी. आणि मला जे काही मी चालतोय त्याच्यामध्ये त्यांचा सहयोग आहे, त्यांचा सहयोग आहे खरं तर. अनेकांनी तुम्हाला जेव्हा वाखाणलं तेव्हा काय वाटतं त्या, म्हणजे गझल मुळात ती चाल किंवा ते सादरीकरण हे सुचतं कसं, कुठून येतं? खरं तर त्या जे शब्द, आशयघन शब्द आपल्याकडे सोपवलेले असतात आणि ते जेव्हा, कारण ते एकदम चाल बांधून नाही होत या गझलच्या बाबतीत. तर मी असं म्हणेन की मी आमच्या शायरांना म्हणतो, गझलकारांना, कारण यार तुम्ही जितका वेळ ती वाचूच शकत नाही, इतक्या असंख्य अगणित वेळा मी ती वाचतो. त्याचं कारणच आहे की तुम्ही एवढ्या जबाबदारीने माझ्याकडे तुमचे शब्द सोपवले आहेत आणि 2 ओळीच्या शेरामध्ये तुम्ही गागन में सागर म्हणता आणि मला हे हृदयचे ते हृदय न्यायचं आहे, तर माझ्यासाठी तो प्रवास तुमच्यापेक्षा कठीण. तर मी त्याचा विचार कसा करावा? चाल एखादा राग डोक्यात आणून नाही बांधून होत किंवा असा सगळंच आधी ठरवून नाही होत. तर ती रचना इतक्या वेळेत ती चिंतन करायचं, मनन करायचं, इतक्या वेळा वाचायची. त्यामागची भूमिका अशी की एक शेर आहे, तो शेर एखादा प्राध्यापक कशी ऐकेल, त्यात तो कसा रिसीव्ह करेल, एखादा विद्यार्थी कसा रिसीव्ह करेल, एखादा रिक्षावाला ऐकायला बसला तो रसिकेल तो कसा रिसीव्ह करेल. काव्य हे जर बहुआयामी असेल तर जितके लोक ते ऐकतील तितके आयाम होतील ना. तर त्याचे मॅक्सिमम आयाम मला माहीत असले पाहिजेत आणि ते मी कल्पिले तरी पाहिजेत की हे कसं रिसीव्ह करतील, ते कसं रिसीव्ह करतील, ह्या भूमिकेत मी कसं पेश, आणि ह्या सगळ्या विचार प्रणालीमधून चाल येते. राहिले रे अजून श्वास किती राहिले रे, माझी अत्यंत आवडीची रचना सुरेश भटांची. आणि मारवा रागात मी ते स्वरबद्ध केली आणि समुद्रकिनारी केली. मारवा हा राग सूर्य अस्ताला जाण्याचं जे दुःख आहे, ती जी कातर वेळ आहे त्यावेळेचा हा राग आहे. आणि आयुष्याची कातर वेळच आहे ना. श्वास किती राहिलेत, सुरेश भटांनी जीवनाला साक्षी केलं आहे. अरे किती श्वास आहेत म्हणजे अजून शिल्लक, त्याला साक्षी करून विचारला हा प्रश्न आहे. आणि अशी ती कातर शब्दकळा आणि ती कातर वेळ, आणि म्हणून तो कातर असलेला मारवा राग. राहिले रे अजून श्वास किती जीवनाही तुझी मी जास किती राहिले रे अजून. भट मला मध्येच थांबून म्हणायचे, काय रे हा राग जो तू म्हणतोस, ह्या रागातला महत्त्वाचा स्वर कुठला आहे बरं? रागांचं मस्त माहिती ज्ञान त्यांना होतं. म्हटलं ऋषभ, माझ्या गझलमधला तुला चांगला शब्द कुठला वाटतो, अक्षर शब्द जे काय असेल? तर म्हटलं रे. जर माझ्या रचनेमधला सुद्धा शब्द रे असेल आणि तुझ्या मारवा रागातली ऋषभ असेल, रेच असेल, तर याची सांगड कशी घालशील तू? कशी गंमत आहे ना. म्हणजे माझं म्हणजे किती गहन शास्त्रीय विचार ना सगळं ज्ञान किंवा मी जे काही गुरूंकडून यथाशक्ती घेतलं ते पणाला लावण्याचा प्रश्न होता. तो त्यांनी मला विचारला. ते म्हटलं हो लावीन की. तुमचा रे आणि मारव्याचा रे या दोघांचा मला माझा विचार होताच. तो त्या समुद्रकिनारीच झाला होता अलिबागच्या. तर मी तो विचार केलेला, तो नेमका त्यांनी ते मला बरोबर विचारलं आणि मग मी त्यांना सांगितलं. इतके खुश झाले. क्या बात आहे बेटा, बहुत अच्छे. राहिले रे, आता कसं होईल? धनी द सानी रे सा ग धा म ग रे रि ध म धनी द सानी रे धनी द सानी रे राहिले रे. जिथं रे येतो तिथेच हा
रचनेमधला सुद्धा रे येतो. वा, आणि वा, ते वा. जे काही आनंद विभोर होऊन जातो आपण. बापरे, तुम्ही आता ऐकणारे हे किती होत सांगताय ते असेल मला किती माहिती काय आहे. विलक्षण पण आहे सगळं हे. मी स्वतः त्या दोन रे आणि संगीतातला रे आणि रचनेतला रे हे जेव्हा आले एकत्र, आ हा हा हा, वा वा मजा वा, आहे. वा, वा, वा. क्या बात आहे. अशी चाल येते. इतकी हो ना, म्हणजे आता तुम्ही सांगितलं ते खरंच म्हणजे सगळंच विलक्षण आहे. आणि तुम्ही जे सांगताय की त्या काळात म्हणजे आज तुम्ही आम्हाला भटांची देखील या गप्पांमधून भेट घडवलेली असं म्हटलं तर अवघड ती ठरणार नाही. आवश्यक आहे, ती भेट आवश्यक आहे. कारण त्यांना मजा केलं तर राहते काय गझलमध्ये, नाही का? याच्या पुढच्या काळात आणखी तुमचे काय प्रकल्प असतील आणि आम्हाला काय काय ऐकायला मिळणार आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काही प्रयोग केले. नाट्यगझल हा प्रयोग केला. बरं. 2 भाषा, उर्दू असेल मराठी. हो, मी दोन असं भाषा, ऐकलंय, 2 ओळी मराठी आणि 2 ओळी उर्दू किंवा हिंदी. त्याचंही एक कॉम्बिनेशन होऊ शकतं का, हां, हा एक प्रयोग होता. आणि एकाच समजा दादरा आहे, केरवा आहे, रूपक आहे, 6 मात्रा, 7 मात्रा, 8 मात्रा, ह्या एकच रचना आहेत. 3ही तालांमध्ये बांधू शकू का आपण, गाऊ शकू का, हे प्रयोग आहेत. कारण काय होतं त्याच्या मागचा विचार असा साधा सोपा माझ्यापुरता विचार आहे, काही फार मोठा म्हणजे काही विद्वत्ता प्रचुर वगैरे असं काही नाही. की एक कलावंत, माझ्यासारखा कलावंत जर 2-3 तास 4 तास रसिकांसमोर गात असेल तर माझ्या गायकीमध्ये, माझ्या पेशकशमध्ये तोचतोपणा येऊ नये किंवा मोनोटोनी येत असेल तर ती टाळली जावी. यासाठी विविध प्रयोग म्हणजे वेगवेगळे राग यावेत, वेगळे ताल यावेत. म्हणजे जे अड्डीळ ताल आहेत ते सुद्धा सहजपणे येतील का. जसं दादरा केरवा तर असतोच, पण झपतालसुद्धा 10 मात्रेचा येईल का. बरं. रूपक सहसा येतोच, पण हे अड्डीळ ताल पण आले पाहिजेत आणि सहज आले पाहिजेत. मोठं काही विशेष करतो मी 10 मात्रेची गजल म्हणतो बरं का, असा धुड्डाचारीपणा नाही आला पाहिजे, सहजपणे. हे सगळे प्रयोग करता करता मग ते मी त्यात रमत गेलो. आणि एक प्रयोग असा सापडला, तो सांगायला आनंद वाटेल की तो प्रयोग 1200 वर्षापूर्वी अमीर खुसरो साहेबांनी केला होता. अच्छा, काय होता तो प्रयोग? तो होता की त्याची मातृभाषा होती फारसी. हां हां. आणि तिथं तो होता हिंदी प्रदेशामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये. आणि तो म्हणायचा की फारसी जरी माझी मादरी जबान मातृभाषा असली तर मी वाढलो हिंदी तबक्यामध्ये. आणि मला ही माझी आई असेल फारसी तर ही माझी मावशी आहे. माय आणि मावशी मला एकत्र जाणायचे आहेत. मग ते कसं करेल. मग त्यांनी तो प्रयोग केला. अच्छा, म्हणजे दोन्ही भाषा एकाच गझलमध्ये आणल्या. एवढं कठीण आहे तुला सांगतो ते, की त्यांनी म्हटलं तर जहाले मिस्किन मकुन तगाफुल, फारसी भाषेतली एक ओळ, आणि दराय नैना बनाय बतिया ही हिंदी भाषेतली ओळ. बघा कसं एकत्र आणलं. आम्ही त्याच चालीवर मी तर असं म्हणतो की मी मराठी गझल गातो ना, पण उर्दू गझलची आवड आहे आम्हाला. ती माय, ही माय आहे तर ती मावशी आहे माझी पण. मग लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है. कौतुक आहे मला माझं, तिला कौतुक आहे ना. लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है, गज़ल मराठी में कहता हूँ, उर्दू खुश हो जाती है. असा तो अन्योन्य असा संबंध आहे, सहयोग आहे, संगम आहे, संवाद आहे. भाषा ह्या संवादासाठीच जन्माला आलेल्या आहेत, विसंवादासाठी असूच शकत नाहीत भाषा. मग तो संयोग मराठीत कसा झाला, इलाही साहेबांनी केला, इलाही जमादारांनी. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून इतरही शायर असं लिहिते झाले. काय लुभावणा प्रयोग आहे. कठीण असला तरी प्रतिभेला काय अशक्य आहे हो. आणि मला ते घबाड मिळालं. मला ते आयतं सगळं दालनच मोकळं झालं माझ्या पुढे. आणि मग मी त्याला सुरुवात केलं. क्या बात है, क्या बात. आणि त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर त्या ऐकायला सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग आहे, म्हणून ऐकवतो 2 ओळी. बरं जरूर. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. उर्दू भाषेतली ओळ आहे, मिसरा म्हणतो आपण त्याला. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. आता दुसरा मिसरा मराठीत घेतला तर कसं वाटेल. ते काफिया, रदीफ, यमक येतील का सारखे. 2 भाषेचं व्याकरण वेगळं, त्याचा शब्दसंभार वेगळा, कसं येईल. मोठं बिकट वाटतं. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. येऊनी स्वप्नात माझ्या, येऊनी
स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे वाह, ऐ वाह, सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. क्या बात है, क्या बात है. आणि काय खरंच हा वेगळा प्रयोग म्हणजे ऐकायला इंटरेस्टिंग आहे खरंच तुम्ही म्हणालात, पण ते लिहायला किती कठीण असेल लिहायला ना किती सगळं. कठीण आहे. म्हणजे एकतर गझल म्हणजे त्याचं व्याकरण, परत भाषेचं व्याकरण आणि दोन त्याने भाषांचं व्याकरण त्याच्यामध्ये उर्दूतला आणायचं. काफिया साज आलाय, पण हा बघा आवाज आला किती वाह, मग आलं वाह, की वाह, किती वाह, बेमालूम वाह. पुढे. क्या बात है. खूपच छान. आज खरं तर या निमित्ताने आम्हाला खूप तुमच्याकडून ऐकायला मिळालं, पण अर्थातच पोट भरलेलं नाहीये. तर आमच्या कार्यक्रमाचं माझं नाव पण मनोगत ऐकून घेणं की हां, ही आकाशवाणी दूरदर्शन हां. ही माझ्यासाठी मातृसंस्था आहे त्या माझ्या, हम्म. आणि मला नेहमीच यायला आवडतं. आणि मी अनेक वर्ष माझ्या सांगीतिक करिअरचं भरणपोषण केलं आहे तुम्ही, आणि या योगे खेड्यापाड्यात दूरवर पसरलेल्या रसिकांना मला माझं मनोगत ऐकवता आलं. त्यानिमित्ताने हा एवढा मोठा मानाचा पुरस्कार तो त्यांना सांगता आला. त्याबद्दल मीच आभार मानतो तुमचे. आम्ही खरंच खूप कृतज्ञ आहोत. तुम्ही इथे आलात आणि इतका छान मनमोकळा संवाद देखील साधलात आणि आम्हाला किती छान ऐकायला मिळालं. मी म्हटलं तसं कान तृप्त झालेत, पण भरलेले नाही आहेत, कारण आम्हाला अजून तुम्हाला खूप ऐकायचं आहे. तुमचा 54 वर्षांचा अनुभव खरं तर 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये समजून घेणं ती तशी अवघडच गोष्ट, पण तरी तुम्ही आम्हाला ते अमृताचे कण आज आमच्या या कार्यक्रमात पेरलेत. तर खूप खूप धन्यवाद. आमच्या संपूर्ण दूरदर्शनच्या परिवारातर्फे, आमच्या टीमतर्फे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप आभार. शुक्रिया. नमस्कार.